नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा योजनेत 21 दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते. हा निकष गृहीत धरून राज्यात 13 तालुक्यातील 53 मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या. आतापर्यंत 91% अर्थात 1,32,00,000 हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली. हा कालावधी अनेक ठिकाणी 2 आठवड्यापेक्षा अधिक आहे. याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, भात या महत्त्वाच्या पिकावर झाला आहे. राज्यातील 13 तालुक्यातील 53 मंडळांमध्ये पावसाचा खंड हा 22 ते 25 दिवसात आला आहे. पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर